त्याने ऐकाल अशी मी आशा करतो. युगानुयुग माणूस खऱ्या सुखाच्या शोधात आहे. खरं सुख, आनंद, प्रेम कुठे आहे? कोणाला सापडले का? तर नाही. तर भारतीय संस्कृतीने, भारतीय संतांनी याचा मुळातून सखोल असा विचार केला आणि त्यातून जन्माला आलं असं मौलिक तत्वज्ञान, गीता, ज्ञानेश्वरी आणि त्यातून जन्माला आली सप्तपदी. आपण आता सप्तपदी काय आहे त्याचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत. मी वधूवरांना विनंती करतो, इकडे लक्ष द्या 2 मिनिटं. पहिले मी श्लोक म्हणणार, त्याचा अर्थ सांगणार, पुन्हा परत श्लोक म्हणणार. त्यावेळेस सुपारी तुम्ही सरकवायची आहे आणि ती सुपारी आहे, फुटबॉल नाही. त्या भावनेने ती हळू सरकवायची आहे. मंडपम मधुपर्कश्य लाजा होम परिक्रमा, मंडपम मधुपर्कश्य लाजा होम परिक्रमा, यावत सप्तपदानैवम तावत कन्या कुमारिका. नवरदेवाचं मधुपर्क पूजन झालं. जसं एखाद्या राजाचं होतं तसं नवरदेवाचं पूजन झालं. आपण हवन देखील केलं. तांदळाच्या लाह्या, जशा तांदळाच्या लाह्या होऊन अनेक तांदूळ फुलतात, तसा हा संसार आहे, तो खऱ्या अर्थाने फुलला पाहिजे. तर आपण आता शेतकरी आहोत. तांदूळ कसे तयार होतात? तर तांदळाचं जे बी असतं ते आपण एका जमिनीच्या विशिष्ट भागात त्याची पेरणी करतो आणि विशिष्ट वयाचं, विशिष्ट उंचीचं ते रोप झाल्यानंतर ते रोप आपण एका जमिनीतून काढून दुसऱ्या जमिनीत लावतो. अगदी तसंच एका मुलीचं आयुष्य असतं. तिचं विशिष्ट वय झाल्यानंतर, ती विशिष्ट वयाची झाल्यानंतर तिच्या आई वडिलांचं, तिच्या मामा मामींचं, तिच्या नातेवाईकांचं आद्य कर्तव्य असतं की त्या मुलीचं लग्न हे झालंच पाहिजे. मंडपम मधुपर्कश्य लाजा होम परिक्रमा, यावत सप्तपदानैव तावत कन्या कुमारिका. जोपर्यंत ती 7 वचनांची पूर्तता करत नाही, पतीला 7 वचनं देत नाही, तोपर्यंत ती कशी आहे? कुमारिका आहे, असं शास्त्र सांगतं. आपण पहिला श्लोक समजून घेऊया. हा प्रस्तावनेचा श्लोक होता. ओके. ओम मिष्टान्नं व्यंजनादीनि काले संपादयेतव आज्ञा संपादिनी तुभ्यं कन्या चैकपदे ब्रवीत. याचा मूलार्थ असा आहे की माझ्या आजीने, आईने, मावशीने, मामीने ज्या काही मला उत्तम पाककृती शिकवल्या आहेत, जो स्वयंपाक मला शिकवला आहे, हे पतिराजा, हे पतिदेवा तुम्हाला करून घालणार आहे. मिष्टान्न म्हणजे गोड आणि व्यंजन म्हणजे तिखट. तुम्हाला जे आवडेल ते मी करून घालणार आहे आणि त्याला काळाची मर्यादा आहे. शास्त्र सांगतं काले संपादयेतव. जर अविनाशरावांना 6चं ऑफिस असेल तर टिफिन 5ला रेडी पाहिजे, नाहीतर मग दुपारचं जेवण 3 वाजता आणि रात्रीचं जेवण रात्री 12 वाजता असं झालं नाही पाहिजे. शास्त्र सांगतं की त्याला काळाची मर्यादा आहे. आणि आज्ञा संपादिनी तुभ्यम कन्या चैकपदे ब्रवीत. कालपर्यंत तुमची आई तुम्हाला जे काही लागतं ते वेळेवर देत होती, चहा, नाश्ता, जेवण. पण आज तुम्हाला स्वतःची काळजी करायची आहे आणि पतिराजांचीही काळजी करायची आहे. त्यांना काय हवं नको ते पाहायचं आहे आणि तुमच्या तब्येतीची काळजी करायची आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला घरातली अन्नपूर्णा व्हायचं आहे, असं वचन तुम्ही पतीला देत आहात आणि सासरच्यांना देत आहात. मी पुन्हा श्लोक म्हणणार, त्यावेळेस सुपारी तुम्ही सरकवायची आहे. ओम मिष्टान्नं व्यंजनादीनि काले संपादयेतव आज्ञा संपादिनी तुभ्यं कन्या चैकपदे ब्रवीत. सुपारी सरकवायची, हळूहळू पुढे यायचंय. दुसरा श्लोक. बॅकग्राऊंड म्युझिक बंद करता आलं तर जरा बघा. बॅकग्राऊंड म्युझिक का सांगू बंद कर. मी वासरीच्या आवाजाचं बॅकग्राऊंड म्युझिक लावलं तरी चालेल. दुसरा श्लोक. ओम शुची शृंगार भूषाहं वाङ्मयक्काय कर्मणां नाहं परत्रं गच्छेत् द्वितीयेषा प्रवीमितम्. शुची शृंगार भूषाहं, मेकअप आजच्या काळातील महत्वाचा शब्द. पण शृंगार तेव्हाच शोभून दिसतो जेव्हा त्यामध्ये मांगल्यता असते. शुची शृंगार भूषाहं वाङ्मय काय कर्मणः. तुम्ही वाणीने, मनाने शुद्ध असाल
त्यावेळेस तो तुमचा शृंगार असतो तो शोभून दिसतो. आजपासून 50 वर्ष जर आपण मागे गेलो तर एखाद्या बाईने जर डोक्यावर पदर घेतला नाही, तुम्ही विचारून बघा, तुमच्या आजी असतील, मागच्या पिढीतल्या ज्या आज्या असतील त्यांना विचारून बघा की डोक्यावर पदर न घेतल्यामुळे त्यांना माहेरी जावं लागलं होतं. तर इतकी मर्यादा आपली संस्कृती शिकवत होती आणि आपल्या संस्कृतीमध्ये आहे. तर शृंगार हा आपल्याला मर्यादा शिकवतो आणि शृंगार हा कधी शोभून दिसतो तर त्यामध्ये शुद्धता असेल. शुची शृंगार भूषाम वाङ्मय कार्यकर्मणाम नाहम परतरम गच्छेत द्वितीये साब्रभीमितम. आता हा मेकअप करता करता कधी कधी मिस्टरांना आवडेल अशा रंगाची साडी तुम्ही घालायची आहे, किंवा आपल्या पत्नीला आवडेल त्या रंगाचा शर्ट तुम्ही घालायचा आहे. रोज मिसमॅच डे साजरा नाही करायचा, तर एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत अगदी मैत्रीपूर्ण संबंधाने हा संसार तुम्ही करायचा आहे, असं दुसऱ्या वचनामध्ये तुम्ही पतीला वचन देत आहात. मी पुन्हा एकदा श्लोक म्हणेन, त्यानंतर सुपारी ओढली. ओम शुची शृंगार भूषाहं वाङ्मय काय कर्मणाम नाहं परतरं गच्छे द्वितीये साब्रवीमिदम्. तिसरा श्लोक. ओम सुख दुःखानि कर्माणि मोक्ष अंतत्वया सह मनसा अतीव शुद्धाहं द्वितीये साब्रवीमिदम्. संसार सागरात प्रवेश केल्यानंतर रोज सुख असेल असं नाही, तर सुख आणि दुःख याची सोबत तुम्हाला गोडी टाकायची आहे. आज या लग्न मंडपात राजासारखी राणीसारखी व्यवस्था आहे, पण इथून 2 वर्षानंतर काय होईल हे सांगता येत नाही. तेव्हा दोघांनी एकमेकांना साथ द्यायची. ती कुठपर्यंत द्यायची आहे? मोक्षांतत्वयासह अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही प्रसन्न अंतःकरणाने दोघांनाही वचन द्यायचं की अगदी प्रेमळ अंतःकरणाने आम्ही संसार करू. संसार करत असताना रागराग करणार नाही, चिडचिड करणार नाही, मी त्यांच्यावर ओरडणार नाही, तेही माझ्यावर ओरडणार नाही, असं तुम्ही एकमेकांना वचन द्यायचं आहे. चौथा श्लोक. ओम यज्ञादीनि च कर्माणि श्रोतस्मार्तकर्मेण तु त्वया सदैव कुर्वेहं चतुर्थे साब्रवीमितम्. आता हिंदू धर्म म्हटला की अनेक रूढी परंपरा चाली रीती सणवार हे आहेतच. माहेरी जसे होते तसे सासरीही असतील. सासरकडचं मी सगळं शिकून घेईन. सासूबाई कुठे आहेत त्यांना शिकवतील, त्यांना समजून घेतील आणि सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतील. आता कुठलाही पूजा करायची असेल किंवा कुठलंही श्राद्ध करायचं असेल तर मला हीच पत्नी लागेल, हिच्याशिवाय मी कुठलंही धर्मकार्य करणार नाही, असं एकमेकांनी वचन द्यायचं आहे. असं आपण 4थ्या वचनामध्ये वचन देत आहोत. 5वा श्लोक. ओम गायत्री च सायायाम सुख दुःख प्रवर्तिनी वंशवृद्धी करिष्यामि पंचमे साब्रवीमितम्. आता तुम्हाला एखादी गोष्ट दिली, तुम्हाला 1 रुपया दिला आणि सांगितलं त्याचे 2 रुपये करून दाखवा, त्याचे 10 रुपये करून दाखवा. आपण शेतकरी आहोत. जेव्हा आपण मूठभर पेरतो तेव्हा 4 महिन्यांनी आपल्याला पोताभर मिळतं. तर हे सांगायला नको. तर 5व्या वचनामध्ये आपण सांगायचं की संसार करत असताना मी घराला कुलदीपक मिळवून देईन, वंशाची वृद्धी करेन. आता शास्त्राने मग कुलदीपकच द्यायला लावलाय का? तर नाही. पूर्वी मुलीचं जेव्हा लग्न होत होतं तेव्हा तिला हजारो हत्ती, हजारो गाई असं सगळं दिलं जात होतं. म्हणजे त्या पशूंची वृद्धी होत होती. आणि त्याचबरोबर भारतीय संस्कृती अशी सांगते की फक्त मटेरियलिस्टिक नका होऊ, फक्त पैसे नका कमवू, तर तुमच्या जीवनामध्ये विचारांची वृद्धी झाली पाहिजे, तुमचं जीवन वैचारिकदृष्ट्या उन्नत झालं पाहिजे, असं भारतीय संस्कृती सांगते. आणि हे सगळं करत असताना आम्ही वंशवृद्धी तर करूच, पण विचारांची सुद्धा वृद्धी करू, असं भारतीय संस्कृती सांगते. असं एकमेकांनी या वचनामध्ये वचन द्यायचं आहे. आणि आपण 6वं वचन बोलूया. ओम दुःख चैव दारिद्र्यं सुखं चैव सुशोभनं सुखे दुःखे तिहं मित्रं षष्ठे वेसाब्रवीमितम्. आता संसार सागरात प्रवेश केल्यानंतर रोज सुख असेल असं नाही, कधीतरी दुःखही येणार आहे. मग मुलींचं असं असतं, खूप सुख असेल तेव्हा सासरी,
आणि थोडंसं दुःख आलं की लगेच माहेरी, तर शास्त्र याला अनुमती देत नाही. एक वेळ सुखात तुम्ही सासरची साथ नाही दिली तरी चालेल, पतिराजांना साथ नाही दिली तरी चालेल, पण दुःखात तुमच्या सासरला, तुमच्या पतीला तुमची साथ जास्त अपेक्षित आहे. असं शास्त्र सांगतं की सुखदुःखामध्ये आम्ही एकत्र राहू आणि आमचं शेअरिंग असं असेल की एकमेकांच्या डोळ्यात बघितल्यानंतर एकमेकांच्या भावना आम्हाला कळतील. बोलावं लागणार नाही आम्हाला. आमचं शेअरिंग इतकं 100% असेल. जसं आपला मित्र असतो, आपल्या मित्राला माहिती असतं की आपल्या मित्राच्या मनामध्ये काय चाललंय. असं एकदम मैत्रीपूर्ण संबंध टिकवत मित्राप्रमाणे आम्ही संसार करू, असं 6व्या वचनामध्ये तुम्ही एकमेकांना वचन द्यायचंय. 7वं वचन. ओम पतित पंच मया स्वामी मय्ये दैवे समर्पिता वंदनीय सदा मह्यम सखे सप्तपदा भव सखे सप्तपदा भव सखे सप्तपदा भव. महत्वाचं आणि तितकंच चांगलं आणि शेवटचं असं 7वं वचन. पतित पंच मया स्वामी. पती म्हणजे साक्षात तुम्ही परमेश्वर आहात. देवाने हा उत्तम पती माझ्यासाठी प्रदान केला आहे. मुलगी ही आपल्या घरातील सर्व मंडळींचा त्याग करून आलेली असते. मग हे वचन मुलाकरताच आहे का? तर नाही. हे वचन आहे सासरच्या सर्व मंडळींकरता, सासूसाठी, सासऱ्यांसाठी, नंदेसाठी, दिरांसाठी आणि संपूर्ण गोत्रासाठी हे वचन आहे. कारण मुलीने जो त्याग केलेला असतो, मुलगी आपले आई वडील बहीण भाऊ काका काकू मामा मावशा आपले सर्व आप्त नातेवाईक यांना सोडून तुमच्या परिवारामध्ये परावर्तित होत असते, तुमच्या परिवारात येत असते. जेव्हा कन्यादान झालं तेव्हा आई वडिलांनी सांगितलं की हे नाजूक फूल आम्ही तुम्हाला प्रदान करत आहोत, देत आहोत, तुम्ही याला असं जपा की त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू तर येऊ द्या पण ते आनंदाचे असतील. म्हणून ह्या वचनामध्ये तुम्ही एकमेकांना वचन द्यायचं आहे की पती हे माझ्यासाठी नेहमी वंदनीयच असतील. आता तुम्ही प्रतिव्रता झालेले आहात. रोज सकाळी उठल्यानंतर पतीला नमस्कार करायचा, सासू सासऱ्यांना नमस्कार करायचा. जोडवे कधीही काढायचे नाही, मंगळसूत्र कधीही काढायचं नाही आणि देवासमोर आवर्जून तुमच्या डोक्यावर पदर हा गेलाच पाहिजे हे लक्षात ठेवायचं. आणि सगळ्या वचनांची रोज आठवण करायची आणि अतिशय प्रेमाने आणि चांगल्या अंतःकरणाने तुम्ही संसार सागर जो आहे तो सागर पहिल्या तीराला न्यायचा आहे, त्या बाजूला जायचं आहे. आणि सगळ्या अडचणी सगळं जे काय आहे ते येतच राहणार आहे, पण ते सुद्धा अडचणी जरी आल्या तरी आम्ही त्याच्यावर मात करू आणि अतिशय प्रेमाने संसार करू असं मनोमन दोघांना सांगायचं आहे. असं 7व्या वचनामध्ये एकमेकांना वचन द्यायचं आहे. आणि तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो, वधूवरांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. हॅपी मॅरिड लाईफ. धन्यवाद.